श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. देवाधिदेवा जगत्रय जेवा परीची केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. इकडे रे. किती नंबरचा अभंग आहे आता? खुर्ची किती? कुठपर्यंत आलता रात्री? अवघाची आकार ग्रासी येला काळे. अवघाची आकार ग्रासीला काळी. तो झाला का? हा, तो झाला. बोलण्याची नाही आता देवा विन काही. एक सरे केला नेम देवा दिले का क्रोध काम. पाहिन ते पाय जोवरी सृष्टी दृष्टी धाय. तुका म्हणे मने ह्याची संकल्प वाहने. आता देवा वाचून आम्हाला दुसरे बोलायचे नाही. असं तुकाराम महाराज म्हणतात. आता बोलायचं ठरलं तर विठ्ठल, पाहायचं ठरलं तर विठ्ठल, करायचं ठरलं तर विठ्ठल. देवाशिवाय काही बोलायचं नाही. किती अवघड आहे. बोलण्याची नाही आता देवाविन काही. आता म्हणजे याच्या अगोदर याच्या अगोदरचा विषय वेगळा, पण आता इथून पुढचा विषय. आता देवाशिवाय काही बोलायचं नाही ठरवलंय तिने. असा एकदम नियम करून देवास काम क्रोध अर्पण केले. आणि जे काम क्रोध ते भगवंताला अर्पण करायचे. किती भारी आयडिया आहे. आपल्याला राग येतोय, सगळी गोष्टी जे देवाला अर्पण करून टाकायचे. माझी दृष्टी तृप्त होईपर्यंत मी देवाचे पाय पाहिन. डोळ्याचं काम आहे पाहणं. आणि भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर तृप्ती होती. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे संकल्प माझे मन नित्य करीत आहे. आता जगद्गुरूंचा संकल्प आहे. आपण संकल्प करतो पण टिकत नाही. आपल्या मनात संकल्प येतात ना. एकादशीच्या दिवशी तरी निदान देवा वाचून काही बोलू नाही बाबा. एकादशी दिवशी तरी कमीत कमी एकादशी दिवशी दिवसभर नामस्मरण करावा, चिंतन करावा, निराहार राहावा. 11 वाजले का दम धरत नाही. गेला संकल्प मातीत काय सगळं आलं कोणी का मग दुसरं बोलणं होतच आहे ना. असं म्हणून महाराजांचा संकल्प आहे तो कधी पूर्ण केलाय म्हणून तर गाथा निर्माण झाला ना. म्हणून बोलण्याची नाही आता देवाविन काही. एकच सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पाहिजे ते पाहिजवरी ते दृष्टी झाली. तुका म्हणे मने
हीच संकल्प वाणी. आता काय मनाचे संकल्प पावील सिद्धी. देवच आपल्या मनाचा संकल्प पुरा करू शकतो नाही का. आपली शक्तीच कमी पडते. येथून या ठावाव गे लक्ष याचे भाव उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. अघाता वेगळा असे ठाव हा निराळा तुका म्हणे स्थळ. धरून राहिलो आचळ उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. सृष्टीला मूळ जे 11 भाव ते सर्व इथून उत्पन्न झाले आहेत असे समजावे. म्हणून देवाचे चरण हे श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी मायादी जगाचे अधिष्ठान तत्व वास्तव्य आहे. सर्व तापासून या ठिकाणी निराळे आहे म्हणजे तापत्रय रहित आहे. वा या सृष्टीचे भाव आहेत 11 भाव. सगळ्यात महत्वाचं चरण आहे सर्व आघातापासून या ठिकाणी निराळी म्हणजे तिकडे ताप नाही राहिले. मग हे जे त्रिविध ताप आहे ना त्याची बोळवण झाली. त्रिविध ताप नष्ट झाले. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. मग हे ताप गेले. हे ताप गेल्याची काय खुणे आघाता वेगळा. मग त्या चित्तावर कशाचा आघात होत नाही ना. हे मायेच्या पलीकडे गेला थोडक्यात. देवाचे चरण म्हणजे देवाचं स्वरूप. देवाचं चरण म्हणजे माय देवाचं स्वरूप. देवाचं स्वरूप कसं आहे व्यापक आहे. ते काही फक्त मंदिरापुरतं थोडंच आहे. देवाचं स्वरूप फार व्यापक आहे. फार व्यापक. म्हणून ते श्रेष्ठ आहे. आणि सर्व आघातापासून ते ठिकाण निराळ आहे. म्हणजे मायाचं हे नाही राहिलं तिथं. माया नाही राहिली. बाकीच्या ठिकाणी अधिष्ठान वास्तव्य मायेचं जगाचं. कारण इथे ताप गेले ना. कारण महाराज म्हणतो अशा प्रकारचे आढळ स्थान मी धरून राहिलो. भगवंत स्वरूपाचा प्राप्त झाली थोडक्यात. देव स्वरूप प्राप्त झालं त्यांना. ब्राह्मी स्थितीला प्राप्त झाले. ते स्वतःच ब्रह्मस्वरूप झाले. त्याच वेळेस असं होऊ शकतं. तसं कसं होईल. आढळ ते स्थान कसं आहे स्वरूप मूळ जे स्वरूप आहे ते आढळच आहे ना प्रत्येकाचं. शरीर वेगळं हे जे स्वरूप आहे देवाचं त्या आढळ स्थानी ते धरून राहिलं म्हणजे त्या स्वरूपाशी एकरूप झालं. सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. भरला दिशे हाट अवघी वाढली खटपट संचिताचे वाटा होणे फाकटी. भोगायचे ठाया ठाव कर्मा त्रिविधाचे भाव. द्रष्टा येथे देवी रहित संकल्पा दिला पाडून या धडा. पाप पुण्याचा निवाडा आचरती गोडा आचरणे आपुलाला. तुका म्हणे पराधीने झाली ओढले अरुणे तुटती बंधने जरी देवा आळविती. संसार बाजार जीवानी भरला आहे. त्यामध्ये सर्व क्रियामानाची खटपट वाढली आहे असे दिसते. बाजार म्हणले बाजार संसार बाजार
आणि त्याच्यामध्ये हे सगळे जीव आले बाजारामध्ये नाही का. हा. संसाराच्या बाजारामध्ये हे जीव आले तर मग काहीतरी क्रियामानामुळे आले. हम्म. संचित प्रारब्ध क्रियामान त्याच्यामुळे आले या बाजारमध्ये आणि त्याच्यामुळे सगळी खटपट वाढली. हम्म. ज्याचे जसे संचित असेल त्या गतीला ते जाता. जसं आपलं मागचं असल आता या गोष्टी मानाव्याच लागतात. लोकांना अंधश्रद्धा वाटते नाही का. हम्म. प्रारब्ध संचित याला पर्याय नाही दुसरा. याला जाळणे एवढा एकच पर्याय. बाकीच्या साधनांना फक्त तेवढ्या पुरतं तेवढं बरं होतंय. हम्म. आपण विधी फिधी करतो ना बाहेर जाऊन हम्म. यांची जळत नाही. त्याची फक्त पॉवर कमी होतो. आपल्याला जो काही काळ पॉवर कमी झाल्यासारखं वाटतोय ना हम्म. तर नष्ट नाही होत. हा. ताप कमी होतोय पण ताप जात नाही ना. ताप जाणार औषध पाहिजे आपल्याला. हम्म. ताप जाणार औषध फक्त नामस्मरण आहे. पाप जळाल्याशिवाय काहीच नाही होत. पुढं पाप जळाल्याशिवाय पुढं मार्गच नाही. एक आहे का नामस्मरण करून पहिलं पाप जाळलं पाहिजे नाही का. हम्म. खटपट वाढले असे दिसते आणि ज्याचे जसे संचित असेल त्या गतीला ते जाता. जसे ज्याचे पूर्वकृत संचित प्रारब्ध असेल तसे त्याला भोगस्थान मिळते. त्या सर्वाचा निर्विकल्प देव साक्षी आहे. भगवान परमात्मा साक्षी आहे ना. हम्म. आपल्याला नाही आठवत बाबा कधी काय कर्म केलंय आपण कसं केलंय कुठं आठवतंय आपल्याला सांगा. नाही ना. महाराज म्हणजे केली कर्म झाली हम्म. त्याची भोग आली. हा. आपणच केलंय ते. आता मागचा पश्चाताप करीत बसण्यापेक्षा जाळलं सगळे सोपं नाही का. हो. एका बरं कर्ज मिटून टाकलं ना कधीच काय चौकशी करून काय व्हायचंय आता. हम्म. ते काय माफ थोडंच होणार आहे कर्ज. नाही ना. कर्ज हे फेडावाच लागत असतं महाराज. म्हणून आता काय त्या वाल्याचं काय साधं होतं का. हा. पण बिचाऱ्यानं जाळलंच ना. हम्म. नामस्मरण कसं केलं त्यानं मग. आणि ह्या सगळ्याचा निर्विकल्प देव साक्षी आहे. देव आपल्या हृदयातच आहे ना. हम्म. देवाने पाप पुण्यात्मक कर्माचा ओघ लावून दिला. त्याप्रमाणे ज्यांना ज्या कर्माची गोडी असेल त्याप्रमाणे ते आचरण करतात. मग आता आपल्याकडे दोन्ही मार्ग आहे. पाप आहे आणि पुण्य आहे. हम्म. ज्याला जशी गोडी असेल तसं करायचं. हा. एखाद्याला पाप आवडत असलं तर पाप करायचं आणि पुण्य करत आवडत असलं पुण्य करायचं. स्वातंत्र्य आहे ना. हा. पण धर्मशास्त्र सांगतं संत सांगतात तुम्ही पापाच्या मार्गाला जाऊ नका. दुःख होतं. पापाचं फल दुःख आहे ना. हा. करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. जेणे न ये जन्म यमाची यातनाईशा साधना करा काही. बापानं म्हणलंय ना हम्म. त्याप्रमाणे ते आचरण कर. तुकाराम महाराज म्हणतात प्रारब्ध कर्माच्या ऋणाने सर्व जीव पराधीन झाले. आता ते काय त्या चाकोरी चालावं लागतं ना. प्रारब्ध जसं करेल तसं. हम्म. चाकोरी बदलता येत नाही ना. आपली इच्छा असून सुद्धा हा. जर ते देवास आळवतील तर सर्व कर्म बंधनापासून मुक्त होतील. जर देवाची सेवा केली तर आपलं सगळं कर्म जळून जाईल.
आणि मुक्त होऊ आपण. हम्म. मुक्त व्हायचं म्हणजे तरी काय, कर्ज मिटवायचं. हम्म. कर्ज मुक्ती म्हणतो ना. हा. हम्म. तसं पाप मुक्तीला निघायचं आपण. पाप जळून टाकायचं, लय नामस्मरण करायचं आणि पाप मुक्त व्हायचं, नाही का. हम्म. महाराज म्हणले ना, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आता काय आहे का पाप पुण्य संबंध? नाही ना. ब्रह्मरूप झाले ते आता. आम्ही आला भागाशी तो करी व्यवसाय, परी राहो भाव तुझ्या पायी. काय चाले तुम्ही बांधले जातारा, वाहिल्या भार हो संती तो. शरीर ते करी शरीराचे करणार. नको देव वर्म चुको मना, चळण फिरवी ठाव बोस. न घडो आळ चिंतनाचा, इंद्रिय करो आपुले व्यापार, आवडीची थारडी पायी. तुका म्हणे नको देऊ काळा हाती येतो, का कुळती म्हणवणी. देवा, माझ्या वाट्याला जो व्यवहार आलाय तो मी करतो. जो आला संतो. हम्म. बरे झाले कुणबी झालो म्हणले. हम्म. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी जो व्यवहार आलाय तो मी करतो, पण माझा भाव तुझ्या पायी राहो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझा जो भाव आहे हम्म. तुझ्या चरणावर राहू दे. प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे, नाही का. हा. अहो दाताला तुम्ही आम्हाला कर्मसूत्राने बांधल्यामुळे आमचे शरीर चालणार आहे. आम्ही ते प्रारब्धाचे ओझे मस्तकावर घेऊन मार्गक्रमण करतो, भोगतो. कर्मसूत्राच्या दोरीत बांधलंय ना आपल्याला, हा. त्याच्यामुळं ते कर्म भोगावं लागतं. त्याच्यानुसार जन्म भेटतो. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. हे गीता का ज्ञान. भगवान परमात्मा फल देतो. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फल भगवंताच्या हातात आहे. हम्म. प्रारब्धाचं ओझं वस मस्तकावर आहे आपल्या. हा. देह धर्माप्रमाणे वागत आहे, पण तुझ्या चिंतनाचे वर्म मनाकडून चुकू देऊ नको. देवाला प्रार्थना आहे, देह धर्माप्रमाणे वागतोय, कर्म करतो, पण तुझं चिंतन व्हावं मनाकडून. हम्म. एवढी कृपा कर. माझ्या मनाकडून तुझं चिंतन होऊ दे, देवाकडे विनवणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. बऱ्याच संतांनी प्रार्थना केलेला आहे ना. हम्म. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करे काही. आदरो नियाबाही, भव हातारी दातारा, चतुरा तू शिरोमणी. गुण लावण्याची खाणी, हा मुकुट सकळा मानी. धन्य तोची विठोबा, चतुरा तू शिरोमणी. देवाकडे प्रार्थना आहे ना. हा. पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता. तुका ठेवी माथा, पायी आता राखावे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. जे नेनता, मी अज्ञानी आहे, मी अनाथ अपराधी आहे. आता भगवंता मनाकडून तुझं चिंतन होऊ दे. म्हणत लय विचित्र.
देहचेष्टेमुळे शरीर बहुत ठिकाणी फिरो. हम्म. ते शरीर फिरणारच आहे नाही का. हा. शरीर कसं आहे प्रारब्धानुसार फिरणार आहे ते, कुंभार चाक जसं फिरत तसं. हम्म. पण तुमच्या चिंतनाचा आळस नाहीये हो. शरीर जाऊ दे फिरवते पण मन चिंतन करताय ना. हा. जात फिरत पण खोटा फिरतो का? नाही ना. कसं आता जात्याचा दृष्टांत काय, आता जाते राहिले नाही. हम्म. फिरते जात कोणता स्थिर आहे ना. हा. शरीर फिरते, शरीर प्रारब्धानुसार फिरणारे, पण मनरूपी खुंटा स्थिर पाहिजे. शरीर जाऊ फिरत जिकडे फिरत तिकडे नाही का. हा. पण मन चिंतनाचा आळस नाही येऊन देऊ त्याला. ज्या इंद्रियाचे व्यापार आहे ते ती करो, पण माझ्या प्रीतीला तुमच्या पायी आश्रय द्यावा. इंद्रिय डोळे पाहणारच आहे, कान ऐकणारच आहे नाही का, हम्म. नाक वास घेणार आहे, तेच त्याचं काम जाऊ करू. पण तुझं विसरण भावा. तुकाराम महाराज म्हणा, देवा मला तू काळाच्या स्वाधीन करू नको, मी करुणा भाकत आहे. काळापासून सोडवण्याकरता प्रयत्न आहे सगळे हम्म. नाही का. जगद्गुरु तुकोबा काळाच्या डोक्यावर माथ्यावर पाय दिले, पण आपल्या करता येते नाही का. हा. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, त्यांना काय त्याच नाही का. हम्म. काळात गुलाम तुकया घरी म्हणजे काळ करी सलाम. ही आपली अवस्था आहे. आम्हागे भांडवल एक विठ्ठल एकला, काया वाचा मने भावे येथे जीवे वेचलो. परते काही नेणे तुझे तत्वबीज पाऊले, तुका म्हणे संत संगे येणे रंगे रंगलो. एक विठोबा राव हेच आमचे सर्व. आता संतांचं भांडवल काय आणि आपलं भांडवल नाही. हम्म. इकडे इतकं भांडवल गुंतवलं, इतका असा विकास केला, इकडं असं केलं, इकडे जमिनी घेतल्या, इकडे पाईपलाईन केली, एवढं भांडवल होतं म्हणून दुकान टाकलं. तुकाराम महाराज म्हणतात एक विठोबा हेच आमचं भांडवल आहे. काया वाचा मनासही जीवाने याच्या ठिकाणी आम्ही अर्पण झालो. अर्पण होणं म्हणजे काय आहे? शरीर, आता शरीराचं तुळशीपत्रच ठेवलंय नाही का. मागातले मी तुळशीपत्रच ठेवलं. आता काय याच्यावर अधिकार देवाचाच. वाचा, वाचाना भगवंताचं नामस्मरण, मनाना मनात येथे धावगी राय विठोबाची पायी. मनच येडवाणी करतात, पळत इकडं तिकडं इकडं तिकडं, घडीत इकडं तर घडीत तिकडं. त्याला काय पळायला काय रोडही लागत नाही, गाडी लागत नाही, थंडी त्याला लागत नाही, मोकारच पळत आहे ते. त्याला काय त्याचं इतकं स्पीड आहे त्याला. मनाचा गतीचा विचार अवघड गोष्टी आहे. म्हणून त्याला गोविंद गोविंद म्हणा, त्याला प्रेमाना नामस्मरण करावा, एवढा एक उपाय नाही का. म्हणून काया वाचा मनाचे जीवाने याच्या ठिकाणी आम्ही अर्पण झालो. मी आपल्या सगळ्यात काया वाचा आणि मन विठ्ठलाला समर्पण केली. सर्व तत्वाचे बीज तुमचे चरण आहे, याखेरीज दुसरे मी काही जाणत नाही. आता मला एक पांडुरंग सोडून मी काही जाणत नाही, मला काहीच बाकीचं माहिती नाही. तुकाराम महाराज म्हणतात संत संघामुळे या चरणविंदाच्या मुख रंगाने रंगलो. पण हे सगळं जे झालं तर संत संघानं झालं.
मी जे रंगलोय ना पांडुरंगाच्या चिंतनात, हा त्याला कारण आहे संत संगती. संत संगतीचे काय सांगू सुख, अपना परखे नाही. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग. आता काही संत संगतीत चालू आहे आपली, नाही का? हम्म जगद्गुरु तुकोबारायांच्या संगतीत आहे ना आपण. हा हं? आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे गाथा. हं? हा गुरु तुकोबाराय म्हणजे गाथा, गाथ्याच्या संगतीत आहोत आपण. आता त्यांची कृपा आहे आपल्यावर म्हणून चाललंय आपलं, नाही का? हा जे चाललंय त्यांच्याच कृपेनं चाललंय. नाही तर काय एवढ्या दिवस हे टिकणं सोपं नाही तसं. काय आवाज येतो भाषणाचा काय? हा कुंडलिका वरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान. जय